मित्र हो, प्रेमाला कशाचंही बंधन नसतं, ना वयाचं ना नात्याचं. खरं तर अनैतिकतेलाही प्रेमाचं नाव जोडलं जातं आणि खऱ्या प्रेमालाही बदनाम केलं जातं. अनैतिक मार्गाने केलेली कुठलीही गोष्ट शेवटी विनाशाकडे जाते आणि अशा विनाशाच्या अनेक गुन्हेगारी कथा आपण ऐकत असतो. त्यातलीच ही एक अनैतिक कथा. सुधीरचं वय अवघ्या 20 वर्षांचं. एवढ्याशा वयात त्याचं सूत जुळलं ते एका प्रौढ महिलेशी. ही महिला होती चक्क 4 मुलांची आई. नात्यातल्या वाचलेल्या या प्रौढ महिलेची त्याचं या सुधीरशी अनैतिक संबंध सुरू होते. खरं तर हा सुधीर नात्यानं या महिलेचा दीर लागत होता. या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू असताना 6 मे रोजी सुधीरचं लग्न दुसऱ्या एका मुलीसोबत झालं. आपल्याला सोडून सुधीरनं दुसऱ्या मुलीशी लग्न करू नये असं या 4 मुलांच्या आईला, प्रौढ आईला वाटत होतं. सुधीरने केलेलं लग्न तिला सहन होत नव्हतं, तिला मान्य झालेलं नव्हतं. त्यामुळे तिचा कडक विरोध या लग्नाला होता. जसं सुधीरचं लग्न झालं तसं या विवाहित महिलेचं डोकं फिरलं नव्हे, खरं तर तिचं टाळकं सटकलं आणि मग तिच्या डोक्यामध्ये घुसला तो शैतान. नाराज झालेल्या या प्रौढ विवाहित आणि 4 मुलांच्या असलेल्या महिलेनं आपल्या डोक्यात काही कारस्थान आखलं. दीर असलेल्या सुधीरला तिनं शेतात बोलावलं. त्याच्या लग्नामुळे नाराज असलेल्या या विवाहित महिलेनं सुधीरशी तिथं भांडण सुरू केलं. त्यानंतर लपवलेलं एक ब्लेड हळूच तिनं बाहेर काढलं आणि सुधीरचा प्रायव्हेट पार्ट चक्क कापून काढला. गुप्तांग कापल्यामुळे सुधीर रक्तबंबाळ झाला, वेदनेनं ओरडू लागला. सगळं काही इतकं अचानक घडून गेलं होतं की काही काळाच्या आत सगळं काही घडूनही गेलेलं होतं. जीव वाचवण्यासाठी सुधीर रस्त्याच्या दिशेनं धावला. ही महिलाही त्याच्या पाठीमागे धावली. रस्त्यावर पुन्हा त्यांच्यात भांडण सुरू झालं. हा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तिथं जमले. आता सगळंच काही उघडं पडणार आणि आपण अडचणीत येणार याची जाणीव या महिलेला झाली आणि ही सगळी बदलती परिस्थिती लक्षात घेऊन या महिलेनं या बाबतीची सगळी कहाणीच बदलून टाकली. आणि मग ती महिला सांगू लागली, बघाओ, आपण बँकेत जात असताना सुधीरनं आपल्याला अडवलं. तो आपल्यावर जबरदस्ती करायला लागला आणि मग मला स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याच्यावर हल्ला करावा लागला. अगदी रडत. अशी सगळी काल्पनिक कहाणी या महिलेनं जमलेल्या लोकांना ऐकवली. लोकांनी आधी जखमी सुधीरला दवाखान्यामध्ये हलवलं. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांमध्ये गेलं. प्रेम प्रकरण आणि दुश्मनीतून हे प्रकरण घडलं असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावलेला आहे. उत्तर प्रदेशातल्या हरदोई जिल्ह्यात घडलेल्या या सनसनाटी घटनेनं मोठी सनसनाटी निर्माण केलेली आहे, खळबळ उडवून दिलेली आहे. दिराचं असं दुसरं लग्न झालं म्हणून किंवा दिरानं दुसरं लग्न केलं म्हणून सोडानं पेटलेल्या या विवाहित महिलेनं केलेलं हे कांड नक्कीच धक्कादायक आहे. अनैतिक मार्गावरून सुरू झालेला प्रवास शेवटी विनाशाच्याच थांब्यावर जाऊन थांबतो हे मात्र नक्की. मित्रहो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.